हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. कणसाच्या तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या असतील, बघितल्या असतील. पण आज खूपच युनिक आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे, जी की मोठे-मोठे हॉटेल्स किंवा जे केटर्स लोकं असतात ना, त्याचा ते वापर करतात. कारण ते खूप महाग मिळतं. मग ते जास्त महागाच्या त्या वस्तू ते वापरू शकत नाहीत. मग ते अशा प्रकारे बनवलेलं होममेड वापरतात. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. हे बघा, मी अशा प्रकारे कणीस घेतलं आहे आणि त्याचं वरचं साल काढणार आहे. आणि काय करणार आहे ते तुम्ही पुढे पूर्ण बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मी त्याचं नाव पण शेवटी सांगणार आहे. खूप सुंदर आणि युनिक अशी रेसिपी आहे, हेल्दी आहे. आणि ह्याचं साल काढून आपण जी केसर असती, जी कणसाच्या आतमध्ये जी केसर असती ती काढणार आहोत. तिचा खूप फायदा होतो आपल्या हेल्थसाठी. जे वेट लॉस करायचा प्रयत्न करतात त्यांनी जी केसर असते ती आतमधली, ती पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये तुम्ही वेलची पावडर चा वापर करून छान असं सकाळी सकाळी घेऊ शकता. त्यामध्ये खूप प्रमाणात विटॅमिन्स मिळतात, कॅल्शियम मिळतं. कारण जो कणीस आहे ते भरपूर कॅल्शियमयुक्त आहे. त्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे आणि खूप हेल्दी आहे. भुट्टा म्हणा किंवा कणीस म्हणा, ते त्याचा वापर होतो. त्यामुळं तुम्ही त्याचं जे केसर आहे त्यासाठी पण उपयोग करू शकता. तुम्ही जे कणीस आहे ते भाजून खाता, उकडून खाता. पण आज आपली वेगळी रेसिपी आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सगळी त्याची केसर काढून घेतली आहे. केसर धुवायची काही आवश्यकता नाही आहे, कारण ती आतमध्ये पॅक होती. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही धुवून घेऊ शकता. हे बघा, मी अशा प्रकारे सर्व कणीस आहेत माझ्याकडे, त्याचे मी केसर काढून घेणार आहे. बघा, काढली आहे बघा अशा प्रकारे. आणि ते छान असे मी त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहेत. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आनंद घ्याल, ज्या की खूप वेगळ्या असतात आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेले असतात, महत्त्वाचं म्हणजे. आणि महत्त्वाचं की जर तुमच्याकडे ती वस्तू नसेल तर मी त्याला पर्याय पण सुचवते, की तुम्ही ह्याऐवजी हे पण वापरू शकता. त्यामुळं तुम्ही पटकन शेअर करायची आहे रेसिपी आवडली तर. हे बघा, अशा प्रकारे कट करायचं आहे, छोटे छोटे पीस करायचे आहेत त्याचे, म्हणजे आपल्याला ती रेसिपी करायला सोपं जाईल. खूप सुंदर आणि खूप युनिक रेसिपी. अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचं आहे. मी येथे 4 जे भुट्टे म्हणा किंवा कणीस आहे त्याचे अशा प्रकारे घेतले आहेत. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी केशरी रंग टाकत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा पण वापर केला तरी चालेल. आणि मी वेलची पावडर येथे वापरली आहे. तुमच्याकडे इसेन्स असेल तर तुम्ही इसेन्सचा पण वापर करू शकता. मी येथे केसर बनवत आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर केसरचा इसेन्स असेल तर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जे आपण हे काढली होती, केसर कट करून घेतली होती, ती त्यामध्ये छान अशी मिक्स करायची. गॅसची फ्लेम आपण बंद केली आहे इथे. आणि आपण ते 1 ते 2 तास त्यामध्ये छान असं मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे छान त्याला कलर लागेल. हे बघा, 2 तासानंतर बघू शकता आपण किती छान कलर आला आहे आपल्या केसरला. ही केसर आहे ती मोठे मोठे केटर्स लोक वापरतात, कारण ती खूप महाग मिळते. जी आपण बाजारात मिळते ती. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता. ह्याचा साईड इफेक्ट काहीही नाही मैत्रिणींनो, वापरली तरी फायदाच आहे. त्यानंतर आपण बघा अशा प्रकारे निथळून घेतली आणि प्लेटमध्ये आपण छान पसरून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे, लांब लांब पसरायचं आहे. आणि मध्ये मध्ये पण त्याला पसरवायचं आहे, जरी तुम्ही उन्हात ठेवलं तरी पण, म्हणजे त्याचे जे पूर्ण तंतू आहेत ते सेपरेट सेपरेट होतील. हे बघा, अशा प्रकारे. नंतर मी मध्ये मध्ये त्याला छान असं पसरून घेतलं आहे, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही. सुकल्यानंतर उन्हामध्ये सुकवायचं आहे. तुमच्याकडे कडक ऊन असेल तर एका दिवसात छान सुकलं जातं. मी इथे 2 दिवस सुकवलं होतं, कारण ऊन नव्हतं. सुकल्यानंतर बघू शकता केसरच वाटते की नाही.
अगदी 10 रुपयाच्या भुट्ट्यापासून आपण काय बनवतो आहे, 200 रुपयाची केसर बनवतो आहे बघा. मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. वाटते की नाही केसर? हे बघा, आहे की नाही, वाटते की नाही केसर? तुम्ही अशा प्रकारे बनवून स्टोअर करू शकता. जेव्हा तुम्ही गोड पदार्थ कुठला बनवाल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. कारण ह्याचा साईड इफेक्ट काही होत नाही मैत्रिणींनो. कारण जे मक्याचं कणीस आहे ते खूप हेल्दी आहे आणि त्याचे जे केसर आहे ती पण खूप हेल्दी आहे आपल्या हेल्थसाठी. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे केसरला. अशी होममेड केसर बनवली आहे. चला तर पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. मी एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अजिबात ते म्हणजे कोरडं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही जो 1 वर्षभर छान असे स्टोअर करून ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.